हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भागाकार करून रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहिणार आहोत. तर आपण भागाकार करायचा आणि रिकाम्या चौकटीत लिहायचं, उत्तर येणार ते. आणि भागाकार करता करता पाडेही पाठ होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या संख्या असल्या, आपल्याला पाडे येत नसतील तर भागाकार आपण कसा करायचा. जर बे ते 9पर्यंत पाडे आलेत तरी सुद्धा आपलं गणित अडणार नाही. चला मग 12/4 किती येतं? 4चा पाडा बोला पटकन. 4 त्रिक 12, त्रिक 3 आले. 15/3 किती? 3 पाची 15, होय ना? 18/2 बे 9 18. आता बोला, बे येतं का? नाही. मग आता काय करायचं? किती दुने 26 माहिती आहे का? नाही. मग आपण काय करूया? बे एके बे आणि बेत्रिक 6. बे एके बे, बेत्रिक 6 म्हणजे 13 दुने 26. 65/5 किती पाची 65? नाही माहिती. मग इथे बघूया. 5 एके 5, 6तून 5 गेला, 1 राहिला, 5 15, 5 त्रिक 15 म्हणजे 13 पाची 65. 95/5 माहीत आहे का? किती पाची 95? नाही ना. मग 5 एके 5, 9तून 5 गेले 4, 5 9 45 म्हणजेच 19 पाचे 95. 68/4 किती चोक 68? नाही माहिती. मग 4 एके 4, 2 राहिले, 8 घेतले, होय ना? 6तून 4 गेले, 2 राहिले, 8 घेतले, 28 झाले. मग किती चोक 28 किंवा 4 किती बोला? 7 चोक 28 किंवा 4 7 28, 4 7 28 म्हणजे 17 चोक 68. 104/8 सांगा बघूया. 8 एके 8, 10तून 8 गेले, 2 राहिले, 4 घेतले, 8 त्रिक 24 म्हणजेच 13 8 चारोदसे. 104 म्हणजे आपण चारोदसे बोलतो. 207/9 कसं काय करणार? 9 दुने 18. 18 20तून 18 गेले, किती राहिले? 2. त्याच्यावर 7 घेतले तर किती येणार? 9 18 9 त्रिक 27, 3 येणार. म्हणजेच 23 9 207. भागाकार नाही आला तर आपण असं करायचं असतं. 7 दुने 14, होय ना? 7 दुने 14, 16तून 14 गेले, किती राहिले? 2. हा एक घेतला, किती? 7 त्रिक 21, 7 त्रिक 21 म्हणजे 23 7 161. 69/3 3 दुने 6, 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजे 23 त्रिक 69. 78/6 6 एके 6, 7तून 6 गेले, 1 राहिला, हे 1 8 घेतलेत, 6 त्रिक 18. 1 ते 9 पाडेपर्यंत, 1 ते 9 पर्यंतचे पाडे मस्त पाठ पाहिजेत. म्हणजे 13 सक 78. 84/6 कसं येणार? 6 एके 6, 8तून 6 गेले 2, हे 4 घेतले,
6 चोक 24, 6 चोक 24 म्हणजे 14 सक 84. आता 117 भागिले 9 बघा, 9 दुने 18 नाही, मग 9 एके 9, 18 मोठे होतात ना, मग 9 एके 9, 11तून 9 गेले किती राहतात? 9 10 11, 2 राहतात. हे 7 घेतले, मग 9 त्रिक 27 म्हणजेच 13 नवे 117, 17 13 नवे 17. 135 भागिले 5, 5 एके 5 त्रिक 15 मोठे होणार, मग 5 दुने 10, 13तून 10 गेले 3 राहतात, त्याच्यावर 5 घेतले, 3 5 5 5 5 7 35, 5 30, 5 7 35, इथे 7 7 इथे 7 म्हणजे 27 5 35 असे. 120 भागिले 8, 8 दुने 16 होणार, म्हणजे 8 एके 8, 8 आणि 4 12 म्हणजे 4 राहणार, 4वर 0 घेतलं, 8 पंच 40, पंच इथे 5, 8 पंच 40 म्हणजेच 15 आठी 120, 15 आठा 20 असे. 135 भागिले 9 बघा, 9 दुने 18 होतात, म्हणजे 9 एके 9, 13तून 9 गेले किती राहतात? 9 10 11 12 13, 4 राहतात, आणि हे 5, 9 5 45, 9 5 45 म्हणजेच 15 नवे 135. 147 भागिले 7, 7 दुने 14, 7 दुने 14, हां, आणि हे घेतले 7 नंतर, इथे 14तून 14 गेले, हे 7 घेतले, मग 7 एके 7 आहे ना. बघा, 14 7 दुने 14, 14 वजा 14 गेले, हे 7 राहिले, मग 7 घेतले, मग 7ला भाग जातो, म्हणून 7 एके 7. भाग गेला नसता तर मग 0 आलं असतं, भाग नसतील, 7पेक्षा लहान असता तर भाग नसतील 0 आलं असतं. 7पेक्षा जर लहान असता आणि पुढे अंक असता तर भाग नसतील 0, इथे समजा 1 असता तर भाग नसतील 0 देऊन मग 1 घेतला असता, आणि एवढंच असतं. इथे जर 8 असते तर 7 एके 7, मग 8तून 7 गेले, 1 बाकी राहिली असती, हे पूर्ण भाग जातो. 21 7 147. 120 भागिले 5, 5 दुने 10, 12तून 10 गेले किती राहिले? 2, आणि हे 0 घेतला, 5 चोक 20, 5 चोक इथे 20. 124 भागिले किती म्हणजे पूर्ण भाग जाणारी संख्या सांगा. तर सांगा, बघूया पटकन सांगा. 2ने जातो, 3ने जातो का? 3 आणि 2 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7ला भाग जात नाही म्हणजे 3ने जाणार नाही. 4ने जातो का? बघा, संख्येच्या शेवटी हे 2 अंक आहेत, त्यांना जर 4ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4ने पूर्ण भाग जातो, मग केवढी मोठी असू दे. ह्या 2 अंकांना गेला तर 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि 4 एके 4, 4 एके 31चे आपण का 30पर्यंत पाडे कसे झाले तर पाठ, पण असं केला ना, असं करायचं आपण, म्हणजे पाडे जरी पाठ नसले तरी भागाकार सोडायचा नाही, भागाकार करायचाच. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.